आमचे ऑफिशियल स्कोरर विशालजी बर्डे आमच्या सोबत जोडले आहेत. तर लगेच या मॅचला सुरुवात होईल. दोन्ही ऑफिशियल पंच आता दाखल होत आहे. अक्षयजी निर्मल आणि शुभमजी दोन्ही युवा पंच आता या मॅचला करतायत सुरुवात. तर 8 षटकांचा सामना असेल. कोणताही खेळाडू गुटखा तंबाखू खाऊन जर मैदानाच्या आतमध्ये खेळताना आढळला तर 5 धावांची पेनल्टी आणि एका ओव्हरसाठी तो खेळाडू बॅन असेल. याकडे थोडंसं कर्णधाराने लक्ष द्यायचं आहे. अशा प्रकारचे गैरप्रकार घडणार नाही. थोडंसं याकडे लक्ष घालत हा सामना खेळायचा. तर या मॅचला लगेच आता सुरुवात होत आहे. दोन्ही ऑफिशियल पंच दाखल. अक्षयजी निर्मल, शुभमजी दोन्ही युवा पंच. युनिक संविधान 11 एक 12 मॅन इकडे पाठवा. चार ओव्हर पर्यंत जर बॉल मैदानाच्या बाहेर गेला स्टेडियमच्या बाहेर तर नवीन बॉल देण्यात येईल. 4 ओव्हर नंतर जर बॉल मैदानाच्या बाहेर गेला तर सेमी न्यू बॉल देण्यात येईल. कोणताही खेळाडू गुटखा वा तंबाखू खाऊन आढळल्यास तर 5 धावांची पेनल्टी आणि एका ओव्हरसाठी तो खेळाडू बॅन करण्यात येईल. पंच आपल्यावरती लक्ष ठेवून आहेत तर याकडे लक्ष द्या. युनिक स्पोर्ट्स संविधान 11. सन्माननीय श्रीकांतदादा गायकवाड जिल्हा प्रमुख युवा सेना शहर प्रमुख श्रीकांतजी गायकवाड यांचं आगमन शुभ आगमन झालंय मैदानाच्या आतमध्ये. दादांचं खूप खूप स्वागत असेल. निलेश गवई संघाचे कर्णधार स्ट्रायकिंगला आणि गोपी नॉन स्ट्रायकिंग एंडला. दोन्ही सलामीचे फलंदाज आता दाखल होत आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहेत सुमित भंडारी. या मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये. पहिला सामना डे 6 धर्मवीर आमदार चषक 2025 चा हा थरार. तर या मॅचला होते सुरुवात. गेम ऑन. पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. लेंथ मध्ये या बॉलला आले नाही. थोडस लेंथ पासनं दूरवर आले फलंदाज. प्रॉपर लाईन मध्ये आले नाही बॉलच्या. एक्झिक्युशन या फटक्याला मिळाला नाही. डॉट बॉलने सुरुवात होते या षटकाची. पॉवर प्लेचं षटक. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये. खोलवर टप्प्यावरचा बॉल होता. अगदी वाईडर लाईनला एक थोडासा यॉर्कर प्रकारचा बॉल पेश केला. खाली राहिला बॉल. हाई बॉल डॉट असेल.
युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद त्यांच्या विरोधात मराठवाड्यातील D11 छत्रपती संभाजीनगर निलेशजी गवई फिरोजबाई यांचा हा संघ समोर खेळलाय. प्रॉपर टायमिंग आत्ता झाला नाही. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पकडला गेलाय जेल आणि कर्णधार निलेश गवई शून्यावरती बाद. गोल्डन डकचे शिकार. पहिला धक्का D11 छत्रपती संभाजीनगरला लागतोय. एक सोपा झेल घेतलाय. अज्जू चांगला झेल टिपलाय. अज्जूने शून्यावरती बाद. निलेश गवई होत आहेत आणि सुरुवात करावी लागणार आहे. ज्या प्रकारे खालच्या ड्राईव्ह करा त्या बॉलला अलॉंग दी ग्राउंड खेळलाय. एक धाव. आता खातं ओपन होते आहे D11 संभाजीनगर संघाचं खातं ओपन झालंय. सतीश जाधव नवीन फलंदाज आणि गोलंदाजीमध्ये सुमित भंडारीची आतापर्यंत जे बॉल बघितले अतिशय वायडर लाईनला पाहायला मिळाले. रूम देत नाहीये गोलंदाजीमध्ये. स्लोअर बॉल पेश केला. अगदी वायडर लाईनची गोलंदाजी आज सक्षम राहिली आहे. त्यालाच प्राधान्य दिलंय सुमित भंडारीने. एक गडी बाद सुद्धा केलाय. निलेश गवई यांना चालतं केलं. कर्णधार आता या सामन्यामध्ये खातं ओपन करू शकले नाही. शून्यावरती बाद त्यांना व्हावं लागलं. आणखी एक थोडासा खोलवर टप्प्यावरचा बॉल बॅटची बाहेरची कडा लागत बॅकवर्ड पॉइंटला बॉल जातोय. या शेवटच्या बॉलवरती येते एक धाव. पहिल्या डावातला पहिलं षटक पॉवर प्लेचं होत आहे समाप्त. 2 धावा 1 बाद D11 संभाजीनगर. षटक टाकत सुमित भंडारीने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद सुद्धा केलाय. मात्र 2 धावा खर्च केल्या. रईस शेख चिखलीचा हा एक वेगवान गोलंदाज. अनेक स्पर्धांमध्ये व्यावसायिक क्रिकेट असू द्यात चिखलीचा हा एक वेगवान गोलंदाज प्रत्येक वेळेला चर्चेत राहिलाय. रईस शेख आता गोलंदाजी मार्कवरती या षटकाची करतोय सुरुवात. पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2. पहिल्या षटकामध्ये आला मात्र 2 धावा 1 गडी बाद. निलेश गवईच्या रूपामध्ये पहिला धक्का D11 संभाजीनगर संघाला लागला. सुरुवात मात्र अगदी संयमाने झाली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा करू दिल्या नाही सुमित भंडारीने. मराठवाड्यातील हा संघ एका बाजूला जळगाव जामोद विदर्भाचा संघ. बॅटल चांगला पाहायला मिळेल एकमेकांसोबत भिडताना. रईस शेख सज्ज. पहिला बॉल पटकलाय. आखुटप्प्याचा बॉल होता. बॅटची कडा जरूर होती अगदी फ्लाय स्लिपच्या रिजन मध्ये. डॉट बॉलने सुरुवात होते आहे. गोपी सतीश जाधव. गोपीकडे अबॅलिटी आहे ती क्षमता तो क्लास गोपीकडे आहे. परंतु आज या सामन्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतील. परंतु एका बाजूला जर बघितले तर रईस शेख सारखा एक वेगवान गोलंदाज जो सहजासहजी धावा करू देत नाही. आणखी समोर खेळलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येत आहेत. पकडला गेलाय झेल आणि गोपीचा रईसने संपवलाय खेळ. दुसरा धक्का D11 संभाजीनगर संघाला.
लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, जास्त टीम मीटिंग घेऊ नका. युनिक स्पोर्ट्स संविधान 11 संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, पंचांना लगेच या मॅचला सुरुवात करायची आहे. गोपीला धावा करते आल्या नाही या पहिल्या सामन्यामध्ये. गोपी अगदी सस्त्यात बाद झाला. D11 संभाजीनगर संघाच्या कॅप्टनला खातंही ओपन करता आलं नाही. रईस शेखची आतापर्यंत गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. मागच्या 2 बॉलवरती पहिला बॉल तोही बॅटची कडा लागत फ्लाय स्लिपला, त्या बॉलवरती धाव आली नाही आणि समोरच्या बॉलवरती अगदी लॉंग ऑनला चांगला झेल पाहायला मिळाला. डावखुरी आताचा फलंदाज अवधूत चव्हाण आता दाखल झालाय स्ट्रायकिंगला. गोलंदाजीसाठी सज्ज रईस शेख, चिखलीचा हा एक वेगवान गोलंदाज. पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीप खेळलाय, प्रॉपर टायमिंग झालाय. रईस शेख वरती चढवलाय हल्ला. पहिल्याच बॉल वरती बॉल एक टप्पा सीमा पार, चौकार. पहिलाच बॉल अवधूत चव्हाणने रिव्हर्स स्वीप अगदी बाहेर सोडत जात होता हा बॅटरला बॉल. प्रॉपर टायमिंग झालं, चांगला फटका पाहायला मिळाला आणि 4 धावा प्राप्त केल्या. पहिला चौकार येतोय या सामन्यातला अवधूतच्या बॅटमधून. रईसचा एक आणखी आखूड टप्प्याचा बॉल, बॅटची आताही बाहेरची कडा लागत फ्लाय स्लिपला थोडस क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळतंय. एक धाव येते सहजतेने. पहिल्या डावातला खेळ चाललाय. टॉस जिंकत युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद संघाने गोलंदाजीचा निर्णय केला आणि आमंत्रण दिलं फलंदाजीसाठी. पहिल्या डावामध्ये D11 संभाजीनगर संघाला पहिल्या षटकामध्ये निलेश गवई यांना बाद व्हावं लागलं. तदनंतर आता या षटकामध्ये गोपीलाही बाद व्हावं लागलं. चांगली गोलंदाजी. ओ हा बॉल बघा, अगदी मॅजिकल डिलिव्हरी पाहायला मिळते रईस शेखची. पडल्यानंतर खूप जास्त आतमध्ये वळवला हा बॉल. ही क्षमता आहे आणि हा खऱ्या अर्थाने वेग आहे रईस शेखकडे. ज्या प्रकारे दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता, अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये रईसने आपल्या नावाचा डंका वाजवलाय. आपल्या गोलंदाजीने नावाची छाप सोडली आहे विदर्भ टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. तेच दाखवतायत रईस शेख. पायावरचा बॉल क्लिक करण्याचा प्रयत्न, धावबादीची संधी. फेकी जर यष्टनवरती असती तर फ्रेम मध्ये नव्हते अवधूत, परंतु आता एक बघूयात पंच काहीतरी आपल्याला नऊ फेब्रुवारीला म्हणजेच की या स्पर्धेच्या अंतिम दिवशी भाऊंच्या माध्यमातून तर येत्या 9 फेब्रुवारी या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवशी धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून आपल्या भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू, माजी कर्णधार आणि विध्वंसक सलामीवीर वीरेंद्रजी सेहवाग, तसेच महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार, माजी प्रशिक्षक, माजी कर्णधार मितालीजी राज यांचं शुभ आगमन या मैदानावरती होणार आहे. या बुलढाणा नगरीमध्ये प्रथमच आपल्याला हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू पाहायला मिळतील. तर पंचांचा इशारा येतोय, लेग बाईच्या स्वरूपाची धाव येते आहे, म्हणजेच की षटकाची होईल समाप्ती. 2 षटकातला खेळ आता झालाय समाप्त. धावसंख्या झाली आहे 8 धावा, 2 बाद. D11 संभाजीनगर.
पॉवर प्लेचं पहिलं षटक सुमितने टाकलं होतं, त्यामध्ये मात्र खर्च केला होता 2 धावा, 1 गडी बाद सुद्धा केला होता. स्वीप काढलाय आपल्या बाल्यामधनं आणि एक धाव येते आहे सतीश जाधवसाठी. सुमितचं पहिलं षटक ज्यामध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या होत्या, त्याने 1 गडी बाद सुद्धा केला होता. D11 संभाजीनगर संघाच्या कर्णधारांना चालतं केलं होतं. निलेशजी गवई शून्यावरती बाद व्हावं लागलं. त्यानंतर अवधूतचं मागच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी, एक चौकार त्याने लगावला. त्यानंतर रहीश शेखची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय कारण पॉवर प्ले संपलाय. 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर आपल्याला 4 किंवा 4 पेक्षा 1+5 खेळाडू पाहायला मिळतील. समोर टाकलेला बॉल अगदी खोदून काढलाय डीप मिड विकेटला, एकदा येते आहे. आणि खरं तर ज्या प्रकारे हे बॅटल चाललाय, एका बाजूला मराठवाड्यातील संघ तर दुसऱ्या बाजूला विदर्भातील जळगाव जामोल परिसरातील हा संघ, दोन्ही बाजूला प्रयत्न चालले आहे. एका बाजूला फलंदाजीमध्ये प्रयत्न संघर्ष करतायत फलंदाज, तर दुसऱ्या बाजूला आतापर्यंत चांगल्या दर्जाची गोलंदाजी. समोर खेळलाय बॉल, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येत आहेत, धाव करतायत, पकडला गेलाय झेल आणि आता सतीश जाधवचा संपलाय खेळ. तिसरा धक्का D11 संभाजीनगरला लागतोय. शाहरुख नवीन फलंदाज दाखल होत आहेत. चांगला झेल टिपलाय शेवटच्या क्षणांमध्ये धाव करत. अगदी लॉंग ऑफला हा झेल टिपलाय, लॉंग ऑनवर नाही येत क्षेत्ररक्षकाने. तिसरा धक्का. समोर ड्राईव्ह करत डीप एक्स्ट्रा कव्हरला एकदा येते सहजतेने. आणि संयमाची खेळी इथनं करण्याची गरज आहे D11 संभाजीनगर संघाच्या फलंदाजांना, कारण दुसऱ्या बाजूला प्रत्येक बॉलवरती विकेट पडण्याचे चान्सेस वाढतात. तशा प्रकारची खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे. गोपी हात अवधूतसाठी अगदी बाहेर सोडत जात होता बॉल, ते शेवटच्या क्षणांमध्ये या बॉलला दिशा दिली आहे अवधूतने. एकदा सहजतेने प्राप्त करतोय अवधूत डीप एक्स्ट्रा कव्हरला सहजतेने. आणि जे कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय, उजव्या हाताचा फलंदाज, डावखुरी हाताचा फलंदाज, त्यामुळे वारंवार चेंजेस करावे लागत आहेत क्षेत्ररक्षणामध्ये. थोडंसं अवघड जातं. आणखी एक समोर टाकलेला बॉल अक्रॉस द लाईन अलॉंग दी कार्पेट सहजतेने. आताही या बॉलवरती एक धाव येते. प्रयत्न चाललाय मोठी धावसंख्या करण्याचा, परंतु शेवटच्या बॉलवरती आता एकच सिंगल धाव येईल. 3 षटकातला खेळ पहिल्या डावातला झालाय समाप्त. 13 धावा, 3 बाद D11 संभाजीनगर. रईस शेख
पहिल्या षटकामध्ये रईसने 5 धावा खर्च केल्या होत्या, एक चौकार जरूर लगावला होता उदूतने त्याच्या समोर, परंतु त्यानंतर रईसने अगदी बांधून ठेवलं फलंदाजांना, धावा करू दिल्या नाही. त्यानंतर षटक क्रमांक 4 ची सुरुवात करतायत रईस. थोडासा समोर टाकलेला बॉल ड्राईव्ह करत दुसरा धावेचा कॉल, धावबाजीची संधी आहे परंतु कलेक्टच केला नाही हा बॉल. आताही या बॉलवरती सहजतेने 2 धावा अगदी हलक्या हाताने ड्राईव्ह करत पहिला धाव अगदी वेगाने घेतला, त्यानंतर दुसरा धावेचा हा क्विक कॉल होता. 2 धावा. आताही चांगली रन बिटवीन द विकेट पाहायला मिळते आहे दोन्ही फलंदाजांकडून. चौथं षटक 15 धावा धावफलकावरती मात्र झाले आहेत. 3 महत्वाचे गडी बाद सुद्धा केले आहे युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद संघाने. थोडासा बॉल सोडत जात होता बॅटरला, एक दिशा देण्याचा प्रयत्न झाला लेग साइडला. एक धाव येते आहे याही बॉलवरती आणि वारंवार प्रयत्न करावा लागणार आहे कारण अव्वल दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत पहिल्या काही 3 षटकांमध्ये पाहायला मिळाली आपल्याला. ज्या प्रकारे एका बाजूला रईस शेख तर दुसऱ्या बाजूला सुमित भंडारीचं चांगला षटक पाहायला मिळाला. सुमितने 2 षटकांमध्ये 7 धावा खर्च करत 2 गडी बाद केले आणि तदनंतर दुसऱ्या एंडला आपल्याला रईस शेख सारखा एक वेगवान गोलंदाज ज्याने की विदर्भात क्रिकेट आतापर्यंत त्याच्या गोलंदाजीने दणानून सोडलाय, त्याच्या वेगाने जाणले जातात रईस शेख. डान्सिंग डाउन द ट्रॅक समोर खेळलाय, प्रॉपर कनेक्शन झालंय, बॉल आसमानी टोला गगन मरारी येतोय अवधूतच्या बॅटमधून षटकार. थँक्यू. अवधूत चांगला पाहायला मिळतोय आपल्याला रईस समोर, धावा करतोय. आणखी एक आखूड टप्प्याचा बॉल तसा बाहेर ओढत होता, शेवटच्या क्षणाला या बॉलवरती बॅकफुटला जात चांगला कट केलाय अवधूतने आणि एक धाव सहजतेने मिळते आहे. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या होईल 23 धावा. प्रयत्न करतोय अवधूत एका बाजूला धावा करण्याचा आणि गरजही आहे अशा या परिस्थितीमध्ये धावा करण्याची. आणखी बॅटची कडा लागत लॉंग स्टॉपला बॉल जातो आहे, सीमा पार येतो आहे, हा एक आणखी चौकार. आतापर्यंत या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या आहे रईसने. थोडंसं महागडं षटक पाहायला मिळतंय. आणखी थोडासा बाहेर टाकलेला बॉल दूरवर ठेवण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरला एक धाव येते आहे. एका धावेच्या सिंगलच्या मदतीने षटकाची समाप्ती आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये 4 षटकातला खेळ समाप्त झालाय. D11 संभाजीनगर संघाची धावसंख्या झाली आहे 28 धावा, 3 बाद, 4 षटक समाप्त.
च्या आतमधला 4 षटकातला खेळ आतापर्यंत संपलाय. धावसंख्या 28 धावा, 3 बाद. D11 संभाजीनगर. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके दमदार आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून धर्मवीर आमदार चषक 2025 आणि भाऊंच्या माध्यमातून या स्पर्धेच्या अंतिम दिवशी 9 फेब्रुवारीला आपल्या भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू, माजी कर्णधार, सलामीवीर, विध्वंसक फलंदाज वीरेंद्रजी सहवाग आणि तसेच महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार, माजी प्रशिक्षक मितालीजी राज यांचं शुभ आगमन या बुलढाणा नगरीमध्ये होणार आहे. तर आमच्यासोबत जोडायला विसरू नका. त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी सुद्धा अनेक बक्षिसांचं भरणा या शेवटच्या दिवसाला असणार आहे. त्यामध्ये क्रेझी प्रेक्षक म्हणजेच की अनेक वेशभूषा साकारून जे प्रेक्षक येतील त्याच्यासाठी सुद्धा 11,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आहे. त्याचबरोबर प्रत्येक कॅचसाठी प्रेक्षकांनी घेतलेल्या कॅचसाठी सुद्धा अनेक बक्षिसं आहेत. तर शेवटच्या दिवसाला आमच्यासोबत जोडायला विसरू नका. 4 षटकातला खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आहे 28-28. अक्रम काझी, अमडापूरचा हार्दिक पांड्या गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस, याला एक दिशा दिली अलॉंग दी कार्पेट. लॉंग ऑफला एक धाव इथे या पहिल्या बॉलवरती. शाहरुख आणि अवधूत आतापर्यंत चांगला खेळलाय. ज्या प्रकारे परिस्थितीच्या वेळेनुसार अवधूतने आतापर्यंत फलंदाजी केली आहे. एक षटकार एक चौकार त्याने आतापर्यंत लगावलाय आणि गरज आहे या परिस्थितीमध्ये आपल्या संघाला संकटाच्या बाहेर काढण्याची, धावा करण्याची. कारण दुसऱ्या डावामध्ये तशा प्रकारचं तुम्हाला जर खेळ करायचा असेल तर गोलंदाजासाठी तशा प्रकारची धावसंख्या उभारणी करावी लागेल आणि तेच प्रयत्न करतायत अवधूत. आतापर्यंत क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. आणखी थोडासा यॉर्कर पेश केला अक्रम काझीने. चांगला बॉल होता, अगदी खोलवर टप्प्यावरचा बॉल. उत्तर नव्हतं या बॉलसाठी अवधूतकडे. 29-29 धावा. अक्रम काझी, अमडापूरचा हार्दिक पांड्या आता गोलंदाजी मार्कवरती आणि क्षमता आहे या गोलंदाजाकडे. ते वेगवान गोलंदाजी करण्याची ते दाखवलं या बॉलवरती अक्रमने. डॉट बॉल पाहायला मिळतोय. आणखी आता स्लॉट मध्ये होता अवधूतच्या पसंत आहे स्लॉट मधला बॉल, फेकलाय मैदानाच्या बाहेर. षटकार. षटकाराच्या सहाय्याने 35 धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचते आहे. सोडत गेला बॅटरला बॉल. वेगाने पेश केला अक्रमने. अँगल क्रिएट केला या बॉलवरती. अगदी खूप दूरवर बाहेर सोडत गेला बॅटरला. त्या षटकारानंतर चांगला कमबॅक. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 35 धावा. आणखी एक थोडासा यॉर्कर पेश केला, खोदून काढलाय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. दुसऱ्या डावेचा कॉल नकार देत आहेत शाहरुख. एकच धाव येईल या बॉलवरती. चांगला कमबॅक त्या षटकारानंतर अक्रमचा पाहायला मिळतोय. कारण डावखुरी हाताच्या फलंदाजाला उजव्या हाताच्या गोलंदाजाकडून अगदी सोपं जातं खेळण्यासाठी आणि तेच पाहायला मिळालं अवधूत समोर अक्रमचं. त्यानंतर अक्रमने चांगली गोलंदाजी केली, दूर ठेवण्याचा प्रयत्न केला बॅट पासनं बॉल. त्याला फायदेशीरही तो बॉल ठरलाय आतापर्यंत. आणखी थोडासा खोलवर टप्प्यावरचा बॉल होता.
समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न या बॉलवरती डॉट बॉलने षटकाची होती आहे समाप्ती. 5 षटकातला खेळ पहिल्या डावातला झालाय समाप्त. D11 संभाजीनगर संघाची धावसंख्या झाली आहे 36 धावा, 36 लॉस ऑफ 3. डावातले 18 बॉल इथनं शेष आहेत. तर पुढच्या 18 बॉलवरती अवधूतची कशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळेल, कितपर्यंत धावा करू शकेल अवधूत ते पाहण्यासारखं. आतापर्यंत बघितलं तर 10 बॉलमध्ये 21 धावा अवधूतने केल्या. एका बाजूला खांद्यावर जबाबदारी घेऊन अवधूत फलंदाजी करतोय. खराब बॉलवरती त्याचाच एक चांगला फटका आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. परंतु समोरच्या काही 18 बॉलवरती कशा प्रकारची गोलंदाजी आत्ता आपल्याला पाहायला मिळेल तर पाहण्यासारखं. आत्तापर्यंत बॉलिंग चेंजेस चांगले पाहायला मिळाले आपल्याला. युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद संघाच्या कर्णधारांकडून प्रत्येक वेळेला क्षेत्ररक्षणामध्ये चांगले बदल केले आहे. गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज आहेत राजू पारवे. डावखुरी आताचा एक वेगवान गोलंदाज राजू पारवे गोलंदाजी मार्कवरती. या षटकाची 6व्या षटकातली सुरुवात करतोय. पहिल्या डावात टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय राहिलाय युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद संघाचा. पहिलाच बॉल अगदी लोअर फुल टॉस समोर घेण्याचा प्रयत्न राजू पाटे आहेत गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल अगदी लोअर फुल टॉस डॉट बॉलने सुरुवात या षटक क्रमांक 6 ची होती आहे. 36 धावा धावफलकावरती. ओ आडव्या बॅटने खेळलाय बॉल आसमानी टोला अवधूतच्या बॅटमधून. आणखी एक षटकार. डावखोरे आताचा गोलंदाज आणि डावखोरे आताचा फलंदाज. हे बॅटल अगदी सोपं जाईल अवधूतसाठी कारण एका बाजूला अवधूतची चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आहे. 27 धावणीवरती तो खेळतोय. अकुटप्प्याचा बॉल होता थोडासा वाईडर लाईनच्या अगदी वरून हा बॉल शफल झाले. फलंदाज डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि या बॉलने थोडंसं परेशान केलंय. थोडंसं अवघड पाहायला मिळाले आपल्याला अवधूत या बॉलवरती. वारंवार प्रयत्न झाला पुल करण्याचा परंतु त्यांना तेवढं यश मिळालं नाही या बॉलवरती. डॉट बॉल आणखी एक पाहायला मिळतोय. 42 धावा 42 धाव फलकावरती. व्हाईट बॉल अवांतर धाव आता जोडली जाते आहे. 43 धावा. अवधूतने आतापर्यंत एका बाजूला चांगली खेळी केली आहे. गरज होती त्या गरजेला साजेसा खेळ त्याने केलाय. हो रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होतोय. प्रॉपर कनेक्शन नाही. फेकी एस्टर्न वरती असती तर निश्चितच फ्रेम मध्ये नव्हते शाहरुख परंतु फेकी एस्टर्न वरती नव्हती आणि बॅकअपही तेवढं नव्हतं. तिसरा धावेचा कॉल आणि अवधूतचा हा खराब कॉल असेल आणि शाहरुख होत आहेत धावबाद. लेग बाईच्या स्वरूपातल्या धाव येत आहेत आणि धावबादच्या रूपामध्ये आणखी एक धक्का 14 धक्का लागतोय D11 संभाजीनगर संघाला.
अवधूतचा खराब कॉल होता आणि धावबाद झालेत शाहरुखने सुद्धा आतापर्यंत चांगली फलंदाजी केली होती. 8 बॉलमध्ये 11 धावा त्याने केल्या होत्या. एक चौकाराचा समावेश त्यामध्ये होता. तदनंतर शाहरुख मात्र थोडासा धावा करण्यासाठी असक्षम राहिला. एका बाजूला अवधूतची चांगली फलंदाजी पाहायला मिळते. 27 धावा त्याने केल्या. कृष्णा शिंदे स्ट्रायकिंगला. कृष्णासाठी पहिलाच बॉल. कृष्णाने अगदी गुडघा टेकआउट खेळण्याचा स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. तो डॉट बॉल पाहायला मिळतोय कृष्णा समोर. हा अगदी पहिला बॉल. 45 धावांवरती 4 बाद झाले D11 संभाजीनगर संघाचे. वाईडर लाईनला थोडासा बाहेर पंच आता इशारा देत असताना वाईटच्या स्वरूपात आणखी एक धाव जोडली जाते. या षटकामध्ये बघितलं तर थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न राजू पाटे यांचा झाला. 8 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्या. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टॉपेज झाला होता बॉल आणि अगदी बॉल वळला सुद्धा. तर या एका धावेच्या मदतीने षटकाची झाली आहे समाप्ती. 6 षटकातला पहिल्या डावातला खेळ समाप्त. 47 धावा 4 बाद D11 संभाजीनगर. सहा षटक समाप्त. 47 धावा. संयमी सुरुवात. त्यानंतर अवधूतची ती ऍक्सिलरेट पाळरी खेळ आतापर्यंत पाहायला मिळते आहे. चांगली खेळी त्याने आतापर्यंत साकारली आहे. 14 बॉलमध्ये 27 धावांवरती तो खेळतोय. कृष्णा शिंदे स्ट्रायकिंगला आणि अक्रम काझी एके गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल अगदी वेगाने समोर टाकला होता ड्राईव्ह करत. हा चान्स जरूर होता अक्रमकडे, परंतु बॉल पर्यंत पोहोचले नाही अक्रम. एक धाव येते या बॉलवरती. पहिल्या षटकामध्ये अक्रमने 8 धावा खर्च केल्या होत्या आणि अवधूत अक्रम समोर एक थोडंसं चांगलं पाहायला मिळाले. जर बघायचं झालं तर पॉझिटिव्ह ॲग्रेशन त्यांचं पाहायला मिळतंय अक्रम समोर. धावा ते वारंवार करण्याचा प्रयत्न करतायत. आता सेट झाले आहेत अवधूत. डावखोरे आताचे फलंदाज अवधूतने आतापर्यंत या पहिल्या डावात पडल्यानंतर अगदी खाली राहिला बॉल. बॅटच्या आतील गळा लागली. आडव्या बॅटने या बॉलला अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता अवधूतचा. स्लोअर बॉल होता. अगदी खाली राहिला. डीप झाला बॉल. गुडलेनवरची गोलंदाजी अक्रमला या खेळीमध्ये चांगली पाहायला मिळते आहे. 48 धावा आतापर्यंत झाले. दूरवर टाकला होता बॉल. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि अवधूत चव्हाणचा संपवलाय खेळ. पहिला आत्ता विकेट मिळतो आहे अक्रमला. 5वा धक्का D11 संभाजीनगर संघाला. चव्हाणची चांगली खेळी. एका बाजूला सावरला होता या खेळीला. त्याने धावा केल्या. प्रयत्न झाला त्याचा एका बाजूला धावा करण्यासाठी. 27 धावा त्याने केल्या 16 बॉलवरती.
खांद्यावर जबाबदारी घेऊन अवधूतची ती पहिल्या डावातली खेळी नक्कीच फायदेशीर ठरेल दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजांना. आकाश नवीन फलंदाज. आकाशसाठी पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, गॅप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला आकाशने हा बॉल खेळलाय, सीमा पार चौकार. चौकाराच्या साहाय्याने 52 52 धावा पूर्ण झाले आहे D11 संभाजीनगर संघाच्या. 5 बाद जरूर झाले, परंतु एका बाजूला अवधूतची चांगली खेळी पाहायला मिळाली, तोही आत्ता बाद झाला या अगोदरच्या बॉलवरती. त्यानंतर आकाशचा पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स स्वीप पाहायला मिळाला. 4 धावा त्याने पहिल्याच बॉलवरती प्राप्त केल्या. छोट्या छोट्या धावा तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये फायदेशीर ठरणार आहे. लोअर फुल टॉस रीचचा वापर करत अगदी लॉंग दी कार्पेट डीप मिडविकेट काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये 2 धावा आता या बॉलवरती येत आहे. चांगली खेळी, चांगल्या अग्रेशनने खेळ करतोय आकाश आतापर्यंत. मागच्या 2 बॉलवरती पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर 2 धावा त्याने अगदी सहजतेने घेतल्या. या खेळाची गरज आता पहिल्या डावात आहे D11 संभाजीनगर संघाला. तोच खेळ करतोय आकाश. वेगाने आकुटप्प्याचा बॉल, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक जरूर येत आहेत बॉलवरती, पोहोचले होते, परंतु शेवटच्या क्षणांमध्ये हा बॉल हातामधून सटकलाय. अशा प्रकारच्या कॅचेस थोडेसे अवघड असतात. ज्या प्रकारे धाव केली राजू पाटेने, अगदी लॉंग ऑफ वरून धाव करत प्रयत्न होता. षटकातली होती समाप्ती. 7 षटकातला खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या झाली आहे 56. 56 धावा, 5 बाद D11 संभाजीनगर. धावा 56, 5 बाद. राजू पाटी आता गोलंदाजी मार्क वरती. शेवटचे 6 बॉल. स्ट्रायकिंगला कृष्णा पहिलाच बॉल अगदी समोर टाकला होता. डॉट बॉलने सुरुवात होते आहे षटक क्रमांक 8 ची. पुढच्या 5 बॉलवरती कशा प्रकारची फलंदाजी होईल, कितपर्यंत धावा करेल, कारण दुसऱ्या डावामध्ये या अगदी कमी धावा मानल्या जातील या खेळपट्टीवरती. आणखी एक डॉट बॉल पेश केला राजूने. वारंवार प्रयत्न होतोय कृष्णाचा मोठा फटका खेळण्याचा, तो लगावू देत नाहीये राजू पाटी. पहिल्याही षटकामध्ये राजूने 9 धावा खर्च केल्या होत्या, तर या षटकाची चांगली सुरुवात. आणखी खोलवर टप्प्यावरचा बॉल वाईडर लाईनला अगदी ब्लॉक होल मध्ये पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेगला एक धाव आता सहजतेने येते आहे. आणि आकाशची खेळी चांगली पाहायला मिळाली. मागच्या 3 बॉलवरती आकाशने 8 धावा केल्या आहे, ज्यामध्ये एक चौकाराचा जरूर समावेश आहे. तदनंतर पॉझिटिव्ह ॲग्रेशनने खेळलाय आतापर्यंत आकाश. शेवटच्या 3 बॉलवरती आकाश धावा करेल, प्रयत्न असेल त्याचा सुद्धा, परंतु चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी झाली. युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद संघाची ज्या प्रकारे बदल केला, क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. समोर स्लॉट मध्ये होता, फ्लॉट केलाय, आसमानी टोला, आकाशच्या बॅटमधून बॉल सीमा पार षटकार.
आकाश जाणले जातात फिनिशिंग टचेससाठी आणि तीच टचेस देताना फिनिशिंग टचेस देतात आकाश शेवटच्या क्षणांमध्ये. चांगला बॉल दी वाईडर लाईनला यॉर्कर खोदून गळ्या. दुसरा धावेचा कॉल. एक धाव येते या बॉल वरती. 64 64 धावा. पहिल्या डावातला खेळ चाललाय. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये. एक षटकार लगावला आकाशने या अगोदरच्या बॉलवरती. त्यानंतर चांगला कमबॅक केला राजूने. दूर ठेवण्याचा प्रयत्न त्याचा झाला. समोर टाकत बॉल बाहेर वळवला. शार्प लेग कटर पेश केला आणि या शेवटच्या बॉलवरती एकही धाव येणार नाही. तर पहिल्या डावातला खेळ होतोय समाप्त. D11 संभाजीनगर संघाची धावसंख्या झाली या पहिल्या डावामध्ये 64 धावा 5 बाद. तर टॉस जिंकत चांगला निर्णय राहिलाय युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद संघाचा. गोलंदाजीचा निर्णय त्यांचा चांगला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी आणि धावसंख्या 64 धावा 65 धावांचं आव्हान दुसऱ्या डावामध्ये असेल जळगाव जागा समाजावर. तर भेटूया दुसऱ्या सत्रामध्ये. इथपर्यंत मी अनिकेत आपली रजा घेतोय. तर दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल आपल्यासोबत चुटकीत समालोचन कक्षामध्ये व्हॉइस ऑफ विदर्भ RJ ओम. धन्यवाद.
शारिक भाई यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी पोहोचायचंय. श्रीकांत दादांना विनंती असेल की आपण शारिक खान यांना सुद्धा आज धर्मवीर आमदार चषकाच्या वतीने या ठिकाणी श्रीकांत भैया गायकवाड युवा सेना शहर प्रमुख बुलढाणा यांच्या शुभ हस्ते शुभेच्छा देतो आहोत. समवेत आमचे सहकारी मित्रवर्य मलयजी बोरकर हे सुद्धा उपस्थित आहेत. शारिक भाई एक दर्जेदार असे क्रिकेटपटू, विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट मधले समवेत सन्माननीय युनिक स्पोर्टचे सर्वेसर्वा अल्ताफभाई मुल्ला सुद्धा उपस्थित आहेत. शारिक भाईंना सुद्धा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. त्याचबरोबर कुमार सोनूने यासही वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. तर धन्यवाद अनिकेत, नमस्कार आणि स्वागत आहे समस्त क्रीडा रसिकांचं. या महत्वाच्या दिवसात 6वा दिवस. पहिला सामना सतीश नाना जाधव बॉलिंग ट्रॅकवर, राजू पाटे स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. डॉट बॉलने सुरुवात करत असताना या दुसऱ्या डावाची लक्ष ठेवलंय या सामन्यामध्ये. 65 धावांचं शेवटी खूप चांगला फिनिशिंग टच दिला खेळाडूंनी अखेरच्या काही षटकांमध्ये. समोर बांधण्याचा प्रयत्न, हवेत आहे बॉल, सतीश प्रयत्न करतायत आणि झेल. इनफॉर्म बॅटर राजू पाटे बाद. या मॅच मधली ही मोठी परतलाय. नाना जाधव यांना मिळते यश. जे संभाजीनगर परिसरातील एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू आहेत त्यांना यश मिळते. चांगला झेल पकडला, फॉलो थ्रू मध्ये रनिंग कॅचेस सोपे नसतात, परंतु ज्या प्रकारे धावत गेले बॉलच्या दिशेने, मिस टाइम केला होता बॅटर राजू पाटेने. इन्फॉर्म बॅटर आहे सध्या राजू. तुम्ही सिरसा चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा आठवा किंवा अलीकडच्या काही मोठ्या स्पर्धा आठवा, या सर्व स्पर्धांमध्ये खोऱ्याने धावा केल्या होत्या राजू पाटेने. ते लवकर परतले. राहू इथे झालेल्या स्पर्धेत सुद्धा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट राहिले होते राजू पाटे. ते गोल्डन डकचे शिकार बनले. बॅटिंगसाठी आता तौसिफ मिर्झा, भुसावळ परिसरातील दर्जेदार बॅटर. फुलटॉस होता हा बॉल, बॅटरनी बॉलचा संपर्क नाही, डॉट बॉल. प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळते. टीम D11 संभाजीनगर आणि त्यांच्या विरोधात खेळतोय युनिक स्पोर्ट संविधान 11 हा संघ. सन्माननीय अल्ताफभाई मुल्ला आणि त्याचबरोबर सन्माननीय राजू पारवे सर जे भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत त्यांचा संघ पाहायला मिळतो युनिक स्पोर्ट संविधान 11. दिशा देत असताना या बॉलला सिंगल सहजतेने मिळेल. या सिंगलच्या मदतीने आता खातं उघडते आहे युनिक स्पोर्ट संविधान 11 या संघाचं. एकूणच जर बघितलं तर या टीम मध्ये अनेक नावाजलेले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. सतीश नाना यांची चांगली गोलंदाजी. या पहिल्या षटकात थोडंसं बांधून ठेवलंय बॅटरला. एकच रन खर्च केली आहे टाकलेल्या 4 बॉल्स मध्ये. आणि राजू पाटेची एक प्राइसलेस विकेट, हे महत्वाचं आतापर्यंत त्यांनी प्राप्त केली. फॉलोइंग स्वीप, अज्जू बेपारी ट्रेडमार्क. आणि बॉल चालला आता डीप फाईन लेग लॉंग लेगच्या मधोमध सीमा पार. षटकार. धन्यवाद. अज्जू बेपारी प्रकारे बॅटिंग करतो हा खेळाडू. नेहमीच धावांचा पाऊस पडला या खेळाडूने विविध टीम साठी खेळत असताना. परांडा परिसरातील सितारा ज्याला प्रकाश झोतात आणलं अल्ताफभाई सारख्या अनेक दिग्गज सिनियर खेळाडूंनी. षटकाराला मागच्या बॉलवर फॉलोइंग स्वीप लगवत असताना आणि धावसंख्या पोहोचली 7 धावांवर. नेहमीच पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचं क्रिकेट गाजवणारा अज्जू आता विदर्भामध्ये
आला जो लवकर रीड केला होता अच्यूने. मनगटाच्या साह्याने दिशा देत सिंगल या बॉलवर एका धावेच्या मदतीने पहिलं षटक समाप्त. सतीश नाना जाधव यांचं 8 धावा देत एक विकेट प्राप्त करता आली. युनिक स्पोर्ट्स संविधान 11 8 ला 1. D11 संभाजीनगर नव्याने आपली काट टाकत असणारा संघ सन्मानी निलेशजी गवई आणि फिरोजभाई यांचा संघ पाहायला मिळतोय. कृष्णा शिंदे आले आहेत बॉलिंग साठी. याआधी सुद्धा 2020 मध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. त्यानंतर या आधीच्या वर्षात सुद्धा चांगला खेळ कृष्णा शिंदे यांनी दाखवला होता. आज पुन्हा एक कृष्णा बॉलिंग ट्रॅकवर. अनुभवी गोलंदाज पविलियन एन कडून फुल टॉस बॉल अक्रॉस द लाईन खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यामुळे डॉट बॉल येईल. वेगळी क्षेत्ररक्षणाची सजावट पाहायला मिळते. डीप स्क्वेअर लेग सजवलाय. मिड विकेट जो 30 या वर्तुळाच्या आतमध्ये आहे तो थोडासा फाईन. यावेळी चांगला बॉल. कृष्णाची खासियत आहे वेगाने गोलंदाजी करतो हा खेळाडू. वेग प्रचंड आहे या खेळाडूकडे. चांगला बॉल पेश करत असताना कृष्णा वाईड यॉर्करवर भर दिलाय. या आधीच्या बॉलवर संकल्पनेतून उभी राहिलेली स्पर्धा. अपटोनच्या बाहेर अपील आहे. बॅटची कडा लागून विकेट कीपरचा चांगला झेल. अज्जू बेपारीने क्रीज सोडली. पंचांचा इशारा येणे अगोदर आणि या मॅच मधली ही मोठी विकेट. दुसरा धक्का युनिक स्पोर्ट संविधान 11 संघाला. टीम मध्ये आहे त्यामुळे बॅटिंग मध्ये डेप्थ आहे यामध्ये शंका नाही. परंतु तितकी चांगली गोलंदाजी करत असताना D11 संभाजीनगर प्रेक्षकांच्या बसण्यासाठी खास सावलीची व्यवस्था धर्मवीर आमदार सन्माननीय संजूभाऊ गायकवाड आणि आयोजन समितीच्या वतीने करण्यात आली. अधिकच तापते. मागच्या 3-4 दिवसाचा जर विचार केला तर बॅकफुटवरून कट करण्याचा प्रयत्न. आतमध्ये आला हा बॉल. अँगलने बॅटच्या आतली कडा घेऊन विकेट कीपरच्या दिशेने डॉट बॉल. चांगलं कमबॅक करत असताना D11 संभाजीनगर. या लढतीमध्ये म्हणतात संधी येत नसते ती कार्यातून निर्माण करायची असते आणि ती संधी निर्माण करत असताना या लढतीमध्ये D11 संभाजीनगर संघ फुलटॉस बॉल इनसाइड आउट. फुलटॉस बॉलला फक्त दिशा. शारिक खान क्लास. फटका चौकार. मातब्बर फलंदाज शारिक खान आणि अशा खेळाडू समोर ह्या चुका तुम्ही करू शकत नाही. आणि ज्या दिवशी त्याचा बर्थडे आहे त्या दिवशी तर जणू काही वाढदिवसाचं गिफ्टच होता फुलटॉस बॉल शारिक साठी. आणखी एक इनसाइड. व्हाट अ शॉट. शारिक खान स्पेशल आणि बॉल एक टप्पा खात एक्स्ट्रा कव्हरला सीमा पार. चौकार.
खेळाडू इनसाइड आउट लगावतो, क्लास फटके लगावतो, तेव्हा नेहमीच दर्जेदार दिसतो शारिक खान. धावसंख्या 2 चौकारच्या मध्ये प्रेशर शिफ्ट केलं शारिकने. 16-2 युनिक स्पोर्ट संविधान 11 या मॅच मध्ये खेळत असताना दबाव वाढला, परंतु त्यानंतर जे दर्जेदार इनसाइड आउट लगावले शारिक खान यांनी, ही खासियत या खेळाडूची. प्रेशर शिफ्ट करणं जाणतो हा खेळाडू. 16-2 संविधान युनिक स्पोर्ट संघ. 49 रनची गरज. या ठिकाणी 36 बॉलचा खेळ शिल्लक. तौसिफ मिर्झा, शारिक खान ही जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही आक्रमक बॅटर. एका बाजूला जर खेळाडू शांततेने खेळतात शारिक, तर दुसऱ्या बाजूला तौसिफ मिर्झा पिन हिटिंग साठी ओळखल्या जातात. हे तितकंच महत्वाचं. आणि तौसिफ मिर्झाची खासियत आहे, भुसावळ परिसरातल्या लाईट वेटेड बॉल स्पर्धा असतील किंवा हेवी वेटेड बॉल स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रातल्या असतील, नेहमीच चांगले खेळलेत तौसिफ. सतीश येत आहेत. आणखी एक चांगला बॉल पायावर टाकला होता, बॅटर शफल होत होते, त्याला फॉलो केलं, त्यामुळे फक्त सिंगल रन. मनगटाचा वापर करत सतीश नाना जाधव, संभाजीनगर परिसरातील हे अनुभवी गोलंदाज. पहिल्या बॉलवर 1 रन. समोर टाकलेला बॉल अक्रॉस द लाईन, मनगटाच्या साह्याने दिशा दिली या बॉलला. सिंगल. दुसऱ्या धावेचं प्रेशर क्रिएट करत होते, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेटून येतं शिक्षणा मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं. रन वाचवलेत, कारण दुसऱ्या धावेसाठी दबाव क्रिएट करत होते शारिक. दुसऱ्या धावेचा लाऊड कॉल दिला होता, तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं, त्यामुळे फक्त 1 धाव मिळाली या बॉलवर. धावसंख्या पोहोचते आता 18 वर. बॅटची कडा. आणखी एक झेल विकेट किपरचा आणि सतीश नाना जाधव यांना मिळते. या सामन्यात दुसरं वेळ आणि तिसरा झटका लागतोय युनिक स्पोर्ट्स संविधान 11 संघाला. थोडासा हा टीम आता दबावात आलाय. कमबॅक करत असताना या लढतीमध्ये आता जर बघितलं तर दबावात टाकला आहे टीम युनिक स्पोर्ट्स संविधान 11. या टीमला गोलंदाजी करणारी टीम D11 संभाजीनगर संघाने सतीश नाना जाधव आपला एक्सपिरियन्स झोकत असताना या लढतीमध्ये. आणि अशा मॅचेसमध्ये जेव्हा दबाव असतो, या दबावाच्या मॅचेसमध्ये एक्सपिरियन्स कामाला येतो. तो एक्सपिरियन्स वापरत असताना आतापर्यंत या लढतीत सतीश नाना जाधव यांची चांगली कामगिरी. 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्या. जुनेद जे आलेत बॅटिंगसाठी. व्हाईट बॉलचा इशारा. आणि चतुर खेळाडू आहेत जे विदर्भ प्रीमियर लीगच्या स्पर्धेत चांगली बॅटिंग त्याने केली होती, चुनूक दाखवली होती फलंदाजीची. आणि धर्मवीर आमदार चषक 2024 या स्पर्धेत याच टीमकडून खेळत असताना त्याने अर्धशतक सुद्धा झळकावलं होतं. त्यामुळे अतिशय चपळ हा खेळाडू आहे. याच्या समोर गोलंदाजी कशा प्रकारे होईल, फिल्डिंग कशा प्रकारे होईल, क्षेत्ररक्षणाची सजावट कशा प्रकारे होईल, हे बघायचं आहे. यावेळी यष्टांचा भेद पूर्णपणे खोलून ठेवलं या बॉलवर. जुनेद जेला सतीश नाना जाधव यांचा अनप्लेएबल हा बॉल आणि बाद होत आहेत जुनेद जे.
या बॉलवर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जुनेद जेजेच्या युनिक स्पोर्ट्स संविधान 11 संघाला हा मोठा धक्का. 4 गडी बाद होत आहेत. खातही उघडू शकला नाही जे या लढतीमध्ये आणि मोठी विकेट या मॅच मधली. इन्फॉर्म बॅटर बाद झाला राजू पाटे लवकर. त्यानंतर अकीब बेपारी परतले, अजू बेपारी परतले. त्यानंतर जर बघितलं तर तौसिफ मिर्झा बाद झाले आणि आता जुनेदची विकेट. नवीन बॅटर अनिकेत रोडे बॅटिंगसाठी येत आहेत. पुणे परिसरातला हा खेळाडू बॅटिंगसाठी येत असताना 19ला 4 या सामन्याचे ऑफिशियल पंच खास पुण्याहून अक्षयजी निर्मल आणि त्याचबरोबर शुभमजी गाडे दोन्ही युवा पंच, परंतु चांगली कामगिरी भारताच्या अनेक स्पर्धांमध्ये या पंचांनी दिली आहे. 32 बॉलचा खेळ शिल्लक 46 रन करायचे आहेत. बॉल आणि रनचं जे अंतर आहे ते जास्त नाही आहे, परंतु ज्या निडर पद्धतीने गोलंदाजी करतात D11 संभाजीनगर संघाचे गोलंदाज, ती गोष्ट या मॅच मधून घेऊन जाण्यासारखी. समोर टाकलेला बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह, चांगला स्टॉप. पुन्हा एक वेळ टाळ्या शिट्यांचा गजर होतोय. मॅच ऑन केली आहे D11 संभाजीनगर या टीमसाठी. सतीश नाना जाधव आणि या आधीच्या षटकात कृष्णा शिंदे चांगल्या टप्प्यावर बॉलिंग करत असताना अचूकता, अनुशासन पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. म्हणतात ना, प्रयत्न करणारे कधी हरत नाहीत आणि हरणारे कधी प्रयत्न करत नाहीत. इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. हाही मोठा इतिहास आहे. इतिहास करायचा आहे तर असेच प्रयत्न करावे लागतात. इनसाइड आउटचा प्रयत्न यावेळी प्रॉपर बॅटवर घेत असताना मिडल ऑफ द बॅट निघाला हा बॉल. थोडस मिसफील होते एक्स्ट्रा कव्हरला, त्यामुळे एकच रन मिळेल. एका धावेच्या मदतीने लाजवाब स्पेल सतीश नाना जाधव यांचा समाप्त. 2 षटकात 12 धावा देत 3 विकेट त्यांनी प्राप्त केल्या आहेत. 20ला 4 युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट दमदार धर्मवीर आमदार सन्माननीय संजीव गायकवाड यांच्या संकल्पनेतून धर्मवीर आमदार चषक 2025 या स्पर्धेचं आयोजन. आपल्या भेटीला येत असताना स्पर्धेचे आयोजक सन्माननीय विजयभाऊ दोर्ने, पवनदादा भालेराव, उमेशजी बर्डे, बाळादादा देशमुख, प्रसादजी पदात, संपूर्ण आयोजन टीम भरपूर मेहनत घेते आहे. कृष्णा शिंदे येत आहेत. बॉलर बॅक ड्राईव्ह, फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न, त्यानंतर बॅकअप येते आहे. लॉंग ऑफ करून 1 रन या बॉलवर मिळेल. अक्रॉस लाईन खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक, चांगला स्टॉप, त्यानंतर चांगला अटेम्प्ट. 1 रन आहे. दुसऱ्या धावेचा कॉल केलाय आणि 2 धावा मिळतील या बॉलवर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक्स्ट्रा उसळी घेतली होती बॉलने आणि त्यानंतर चांगल्या प्रकारे स्टॉप केला हा बॉल. रन वाचवलीत किमान 2. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 23. कारण या मैदानाची खासियत आहे, जर तुम्हाला बॉलचा अंदाज घेता आला नाही आणि उसळीचा अंदाज घेता आला नाही तर बॉल अडवणं कठीण जाते. अकुटप्प्याचा बॉल पुल केलाय. हवेत आहे बॉल, दूर नाही. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल पकडलाय. शारिक खान होतात बाद. कृष्णा शिंदेला मिळते या मॅच मधलं हे दुसरं यश आणि 5वा धक्का युनिक स्पोर्ट्स संविधान 11 या टीमला. जणू काही या मॅच मध्ये युनिक स्पोर्ट संविधान 11 जळगाव जामोद या टीमच्या जहाजाला भगदाडच पडलंय.
चांगला कमबॅक करत असताना या लढतीमध्ये नवीन बॅटर आकिब बेपारी, आणखी एक परांडा परिसरातील युवा बॅटर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल इनसाइड आउट खेळलाय, हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक झेल सुटतोय. कॅच पकडल्यानंतर मॅच असं समीकरण आहे. हा झेल बॅक टू बॅक बॉलवर विकेट येऊ शकली असती, झेल सुटला आणि विकेट येता येता राहून गेली. आता आकिब बेपारी पहिल्याच बॉलवर बाद होऊ शकले असते. समोर टाकलेला बॉल खोदून काढत असताना मनगडाच्या साह्याने काऊक कॉर्नर बाउंड्रीच्या दिशेने क्षेत्ररक्षक, 1 रन या बॉलवर मिळेल. धावसंख्या होते आहे 25 रन 25. शेवटचा बॉल कृष्णा यांच्या स्पेलचा 13 रन देत आतापर्यंत 2 विकेट प्राप्त केल्या आहेत कृष्णाने. रिव्हर्स खेळलाय आकिब बेपारी, स्पेशल फटका आणि बॉल चालला आता थर्ड मॅनला भरपूर वेगाने. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न चांगला, बॉल स्टॉप केलाय. आता 2 रन मिळतील सहजतेने आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या होते आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा, 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि 9.50च्या सरासरीने धावा करायच्यात 38. 24 चेंडू 38 रनची गरज. या सामन्यामध्ये आकिब बेपारी आणि अनिकेत रोडेवर थोडासा अतिरिक्त जबाबदारी घेऊन खेळ करण्याची वेळ आली आहे. मागणी करतायत. तर 4 षटक समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27. विकी येत आहेत बॉलिंगसाठी. अमोल येत आहेत, अर्थातच विकी या नावाने प्रसिद्ध आहे खेळाडू धर्मवीर आखाडा एंड कडून. धावसंख्या 28. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल पेश केलाय. चांगली गोलंदाजी करत असताना या लढतीमध्ये 22 चेंडू आणि 37 धावा करायच्या आहेत. आकिब बेपारी, अनिकेत रोडे बॅटिंगसाठी हे दोन्ही फलंदाज, दोन्ही युवा खेळाडू, हिरो बनण्याची संधी. इनसाइड आउटचा प्रयत्न, हवेत आहे बॉल, चांगला अटेम्प्ट, एका हाताने झेल पकडण्याचा. एकूणच जर बघितलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं या बॉलवर. चांगली बॉलिंग करत असताना चांगला अटेम्प्ट मिड ऑफला पाहायला मिळाला. एका हाताने झेल पकडण्याचा हा लाजवाब प्रयत्न. चांगला खेळ करत असताना या लढतीमध्ये फाईट देत आहेत D11 संभाजीनगर संघ. सध्या चांगल्या परिस्थितीत दिसतोय. समोर मारलाय मिड ऑफ आतमध्ये आणि मिड ऑफच्या डोक्यावरून आता बॉल चाललाय एक्स्ट्रा उसळी घेऊन लॉंग ऑफला. एक टप्पा खात सीमा पार, चौकार.
सर्वोत्तम रत्न म्हणजे काय तर तुमची मेहनत आणि जगातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे काय तर तुमचा आत्मविश्वास. तीच मेहनत आणि तोच साथीदार या मॅच मध्ये D11 संभाजीनगर संघाने दाखवला. चांगल्या कॉन्फिडन्सने तितक्या जिद्दीने चिकाटीने या लढतीमध्ये फाईट बॅक देत असताना D11 संभाजीनगर संघ तो आकिब बेपारी आणि अनिकेत रोडे सुद्धा चांगला खेळ करतायत. रिवर्सचा प्रयत्न होता, दूर टाकलाय हा बॉल, खूप व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत पंच. अवांतर धाव, या अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 34 वर. 20 बॉल मध्ये 31 धावांची गरज. खूप चांगला सामना पाहायला मिळतोय. तर फिल्डिंग टीमने रेफरल मागितला आहे, चॅलेंज केलंय. मुख्य पंचांनी व्हाईट बॉलचा निर्णय दिलाय आणि फिल्डिंग टीमने त्या निर्णयाला चॅलेंज केलंय. प्रत्येक टीमला एका इनिंग मध्ये एक रेफरल दिला जातो, तर कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही वापरू शकता. त्या निर्णयाचा त्या अधिकाराचा वापर करत असताना फिल्डिंग करणारी टीम D11 संभाजीनगर. यानंतर होणारा सामना, या सामन्यातील पराजित संघ त्यांच्या विरोधात खेळतील शिवशक्ती फैजपूर. वीस बॉल मध्ये 31 रन. व्हाईट बॉलचा इशारा येतोय, म्हणजेच आता फिल्डिंग टीमने त्यांचा रेफरल गमावला आहे. 20 चेंडू 31 रन करायचे आहेत. 4.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 34 रन. लॉस ऑफ 5 विकेट. 20 बॉल मध्ये 31 धावांची गरज. या लढतीत मॅच ऑन. रिव्हर्स कनेक्शन चांगला, परंतु थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक याच फटक्यासाठी सजवला होता आणि त्यामुळे सिंगलच रन मिळेल, एकच धाव मिळेल या बॉलवर. याच फटक्यासाठी क्षेत्ररक्षक सजवला अनिकेत रोडेसाठी. 1 रन या बॉलवर, कारण डावखुऱ्या हाताचे गोलंदाज जेव्हा जेव्हा बॅटिंग करतात, गोलंदाजी करतात किंवा उजव्या हाताचे बॅटर बॅटिंग करतात, त्यावेळी एक रिव्हर्स स्वीपसाठी आजकालच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळाडू लावल्याच जातो. तेच केलं कर्णधाराने. धावसंख्या धावपलकार 35. 19 बॉल मध्ये 30, जवळपास 10ची सरासरी. या ठिकाणून 10च्या सरासरीने रन काढायचे आहेत. स्वीप लगावलाय, जमिनी लगत पटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गॅप मोठा आहे आणि त्या गॅप मध्ये बॉल चालला सीमा पार. आकिबचा नजाकत भरा चौकार. एकूण आल्या 12 धावा. ड्रिंक्स ब्रेक नंतर जर बघितलं तर धावांवर थोडासा वेग वाढवताना पाहायला मिळाली बॅटिंग करणारी टीम. अनिकेत रोडे किंवा आकिब बेपारी यांनी चांगली बॅटिंग केली. मागच्या 4 षटकांच्या तुलनेत जर विचार केला तर धर्मवीर आमदार चषक 2025 आपण पाहत आहात. दिनांक 9 तारखेला म्हणजेच धर्मवीर आमदार चषकाच्या अंतिम दिनी अंतिम मॅच साठी आपल्यामध्ये भारताचे दिग्गज सलामीवीर विस्फोटक फलंदाज तथा भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार विजेंद्रजी सेहवाग आणि त्याचबरोबर भारतीय महिला क्रिकेटच्या माजी कर्णधार यशस्वी लेजेंडरी खेळाडू मिथालीजी राज आपल्यामध्ये दाखल होतील, प्रेक्षकांच्या भेटीला येतील. संदीप राठोड सँडी येत आहेत बॉलिंगसाठी. उजव्या हाताचे वेगवान गोलंदाज संदीप राठोड D11 संभाजीनगर या टीम कडून. संभाजीनगर परिसरातले आणखी एक युवा गोलंदाज. क्षमता भरपूर आहे या खेळाडूकडे आणि त्या क्षमतेला सिद्ध करण्याची आज खरी वेळ, चान्स आहे चमकण्याचा या मोठ्या मंचावर. धर्मवीर आमदार चषक विदर्भातील एका मोठ्या स्पर्धेमध्ये नवारूपास यायचं आहे, तर आज चांगला खेळ करणं गरजेचं. तसाच खेळ आकिब बेपारी आणि अनिकेत रोडे करतायत.
समोर मारलाय सरळ बॅटने, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक कॅच जज करत असताना झेल पकडलाय. अनिकेत रोडे बाद होत आहेत आणि या मॅच मध्ये 6वा धक्का, 6व्या विकेटचं पतन युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद संघाला. जय हो करत असताना D11 संभाजीनगर संघ दमदार कमबॅक केला. पुनरागमन करत असताना चांगली फलंदाजी झाली नव्हती, परंतु तितकी चांगली गोलंदाजी करतायत. जशास तसं प्रत्युत्तर टिट फॉर टॅट या मॅच मध्ये प्रत्युत्तर देत असताना युनिक स्पोर्ट संविधान 11 जळगाव जामोद या संघाला सध्या बॅटिंग साठी अक्रम काझी, विदर्भातील एक नावाजलेले अष्टपैलू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. यश मिळालं सँडीला. फुलटॉस बॉलला बॉटम हँडचा वापर करत फक्त दिशा दिली, कारण ज्या ठिकाणी दबाव असतो अशा दबावाच्या क्षणात तुम्ही फ्री माइंडने, फ्री स्टाईलने बॅटिंगही करू शकत नाहीत. तेच पाहायला मिळालं. सिंगल घेतली, खातं उघडलं अक्रम काझी यांचा. धावसंख्या पोहोचली 40 धावांवर. 16 बॉलमध्ये 25 करायचे आहेत. मॅच फसलाय पूर्णपणे. मॅच ऑन केलाय गोलंदाजांनी. कृष्णा शिंदे, सतीश नाना जाधव, आता सँडी राठोड. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल प्रचंड वेगाने विकेट किपरच्या हातात. चांगली गोलंदाजी करत असताना नाव नवे आहेत या टीम मधले, परंतु हे नवे नाव आज प्रत्येकाला आपलं नाव लक्षात ठेवायला भाग पाडतायत. इतकी चांगली कामगिरी करत असताना D11 संभाजीनगर संघाचे हे योद्धे कमाल कामगिरी करतायत आज. दुसऱ्या बाजूला युनिक स्पोर्ट संविधान 11 जळगाव जामोद टीमवर दबाव. रिवर्स खेळलाय क्षेत्ररक्षक, हो जेल सुटलाय, कॅच सुटलाय की मॅच सुटलाय आणि हा दुसरा चान्स मिळतोय आकिब बेपारीला. बॉल सीमा पार, चुकीला माफी नाही, चौकार. प्रत्येक बॉलवर वर्चस्व देऊन खेळा, कारण झालेली एक छोटीशी चूक तुम्हाला अशा मॅचेस मध्ये माघारी घेऊन जाऊ शकते. ही चूक आतापर्यंत खूप चांगला खेळला D11 संभाजीनगर संघ, यामध्ये तीळ मात्र शंका नाही, परंतु ह्या ज्या चुका आहेत, ह्या चुका या मॅचचा रिझल्ट देऊन जातील. समोर खेळण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर उडवायचा होता, बॉल बॅटची कडा घेऊन चाललाय आता फ्लाय स्लिपच्या दिशेने. डॉट बॉल. गोलंदाज सँडी राठोडने जरूर चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. त्याच्या खात्यात ज्या 5 धावा दिसत आहेत ती 1 धाव आणि 2 विकेट असू शकल्या असत्या, पण तू म्हणतात जर त्याला क्रिकेटमध्ये महत्व नाही, ते दिल्याही गेलं नाही पाहिजे. आज आकडे जरी काही वेगळे सांगत असले सँडीच्या गोलंदाजी मधले, परंतु या खेळाडूने जी कामगिरी केली ते प्रत्यक्षदर्शींनी अनुभवली आतापर्यंत. आणखी एक चांगला बॉल, अपील आहे हलकीशी, नकार येतोय पंचांचा. चांगला बॉल, चांगलं षटक. या षटकात 5 धावा देत 1 विकेट प्राप्त केली सँडी राठोडने. कमाल कामगिरी. 12 बॉलचा खेळ शिल्लक, 21 धावा करायच्या आहेत. विजय आणि पराभवातलं खरं अंतर सध्या आकिब बेपारी, आणि आकिब बेपारीचा आज दिवस दिसतोय. त्याला 2 चान्स आतापर्यंत दिले आहेत D11 संभाजीनगर संघाच्या क्षेत्ररक्षकांनी.
तर 6 षटकांचा खेळ समाप्त आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44. 6 गडी बाद 12 बॉलचा खेळ शिल्लक. 21 रन करायचे आहेत. अमोल येत आहेत बॉलिंगसाठी. अमोलच्या या आधीच्या षटकात 12 धावा आल्या होत्या, परंतु या षटकात पूर्वीच्या षटकापेक्षा चांगली गोलंदाजी करणं गरजेचं. कष्ट तर आयुष्यभर पुजले, परंतु त्यातही तुम्हाला आनंद घेता आला पाहिजे. ही कष्टाची, ही संघर्षाची लढत. पहिला बॉल फुल टॉस होता. स्लॉक स्वीपचा प्रयत्न अक्रम काजी करत असताना डॉट बॉल आलाय. पहिला बॉल निर्धाव. डॉट बॉलने या षटकाची सुरुवात. म्हणजेच काय, 11 मध्ये 21 ची गरज. ऑप्टनच्या बाहेरचा बॉल कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून हा चाबूक चपराक बॉल डीप कव्हर पॉइंटला सीमा पार. अक्रम काजी स्पेशल चौकार. सध्या अक्रम काजी या टीम मध्ये विजय आणि पराभवातलं अंतर राखी बेपारी सोबत उभा आहे. इनसाइड आउट आणखी एक वेळ त्याच दिशेने क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून अक्रम मिस्टर 47 ही इज ऑन फायर. दबाव कमी करणारा हा चौकार. यांच्या बॅट मधून येत असताना चांगली बॅटिंग करतायत अक्रम. दबाव कमी केला या दोन चौकारांनी. 9 बॉल मध्ये 13 करायचे आहेत या लढतीमध्ये. ऑप्टमच्या बाहेर हेलिकॉप्टर उडवलाय एक्स्ट्रा कव्हरला. आधी या बाजूला तर नंतर त्या बाजूला. तू दाल दाल मै मार मार. आणखी एक बॉल सीमा पार चौकार. कव्हरच्या दिशेने घेतला बॉल एक्स्ट्रा कव्हरला मारला. माइंड गेम खेळतायत अक्रम काजी. म्हणतात संधी निर्माण करायची तर अशीच करायची. ज्यावेळी गमवायला काही नसते तीच खरी वेळ असते काहीतरी कमवण्याची. शून्याला सुद्धा किंमत आहे. तो शून्य कोठे लावायचा हे समजलं म्हणजे झालं. आणि या मॅच मध्ये ते 3 चौकार अगदी योग्य ठिकाणी आणि योग्य वेळेला लावलेत बॅटर अक्रम काजीने. 8 बॉल मध्ये 9 रन करायचे आहेत या लढतीमध्ये. AK-47 अमडापूरचा हार्दिक पांड्या मॅच मध्ये बरसतोय. स्वीप लगावलाय गॅप मध्ये. माइंड गेम, प्रेझेन्स ऑफ माइंड. स्वीप लगवत असताना झाडू शॉट चौकार. वाटते की या मॅच मध्ये साफ सफाई करण्यासाठी झालाय अक्रम काजी. 3 चौकार लगावले आणि त्यानंतर अगदी खेळपट्टीला झाडत असताना हा झाडू फटका लगावत चौकार प्राप्त केला. हवा या मॅच मधली चेंज केली अक्रम काजीने. आज अमडापूरचा हार्दिक पांड्या चमकतोय घरच्या मैदानावर. बुलढाणा जिल्ह्यातीलच हा खेळाडू आहे आणि घरच्या मैदानावर तो पुन्हा एक वेळ चमकलाय. समोर मारलाय, हवेत आहे बॉल. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. मॅच मध्ये ट्विस्ट. कहाणी में जान. अक्रम काजी बाद. करायच्या 6 बॉल मध्ये 5 धावापर्यंत एक चांगली इनिंग साकारून अक्रम काजी मैदानाच्या बाहेर चालले. आधी बॅटिंग आवडली असेल तर एक वेळ अक्रमसाठी जोरदार टाळ्यांचा गजर करायला हरकत नाही.
हा सामना संपवायचा होता कदाचित अक्रमला आणि त्यामध्ये फसला अक्रम. 6 बॉलमध्ये 5 धावांची गरज. आकी बेपारी स्ट्रायकिंग एंडला असतील आणि शेवटच्या षटकात याने ज्या गोलंदाजाने आधीच्या षटकात चांगली गोलंदाजी केली होती ते सँडी पाहायला मिळत आहेत. संभाजीनगर परिसरातील एक गोलंदाज. बॅटिंगसाठी नवीन बॅटर आले सुमित भंडारी. जुन्नर परिसरातील खेळाडू बॅटिंगसाठी येत असताना मैदानाच्या आतमध्ये 5 रनची गरज आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक. समोर मारलाय हवेत, उंच, दूर, बॉल सीमा पार केलंय या सामन्याला मजबूर. जिंकलाय हा सामना विनिंग स्पोर्ट संविधान 11 जळगाव जामोद्या संघाने. म्हणतात चांगल्या संघांची हीच खासियत असते, काल काय चुकलं त्यातून आज काय शिकायचं आणि येणाऱ्या काळात कसं जिंकायचं ह्या गोष्टी जिथे साकारल्या जातात ते संघ अक्षरशः यशस्वी होतात. आणि त्या चुकातून सावरत असताना विजय संपादन केलाय युनिक स्पोर्ट संविधान 11 जळगाव जामोद या टीमने. अभिनंदन युनिक स्पोर्ट संविधान 11 जळगाव जामोद. वेल प्लेड टीम D11 संभाजीनगर. दोन्ही टीम लाईनअप करून एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. दोन्ही टीम लाईनअप करून एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. सामना संपलाय.